तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। विदाऊट नॉट शिवाय सुद्धा आपलं जे शोल्डर आहे एकदम गच्च असं बसलेलं आहे। बॅक नेक जो आहे 11 इंचाचा आहे आणि बघू शकता डीप नेक असून सुद्धा आपलं जे शोल्डर आहे एकदम टाईट असं बसलेलं आहे। हात पुढे मागे करा किंवा वर खाली करा, अजिबात शोल्डर पडणार नाही। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज चार्ट जो आहे शोल्डर आणि मुंड्याचा तर तो बघणार आहोत, कारण बऱ्याच मला कमेंट येत होत्या की शोल्डर आणि मुंड्याचा जो चार्ट आहे तो आमच्यासोबत शेअर करा। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा, किती साईजला, तर ते बघणार आहोत। फिक्स मेजरमेंट आहे, सो तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार ही माप जे आहे शोल्डर मुंडा घेऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला स्मॉल साईजमध्ये किती साईज येतात तर ते बघायचं आहे। तर स्मॉल साईजमध्ये आपल्याला 28, 30, 32 आणि 34 या 4 साईज ज्या आहेत आपल्या स्मॉल साईजमध्ये येतात। आता या 4 साईजला आपल्याला शोल्डर मुंडा किती घ्यायचा आहे बघा। 28 साईजला आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच, मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच, जसं की तुम्ही मार्किंग करत आहे। तुम्ही पूर्ण मेजरमेंट झालं की तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा याचा घेऊ शकता। तर ते बघू शकता 28 साईजला आपण नेहमी शोल्डर जे आहे 5 आणि मुंडा 5.5 घेत असतो। तर हे बघू शकता आपण 28 साईजला जे शोल्डर आहे 5 घ्यायचा आहे, मुंडा 5.5 घ्यायचा आहे। सेम आपल्याला काय करायचं आहे, 30 साईजचं जर ब्लाऊज तुम्ही शिवत असाल तर 30 साईजला सुद्धा आपल्याला जे शोल्डर आहे 5 घ्यायचा आहे आणि मुंडा 5.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे। आता हा जो चार्ट आहे तर तो फिक्स चार्ट आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये कोणताही बदल करायचा नाही। आता हे मी तुम्हाला मेजरमेंट सांगत आहे तर ते स्मॉल साईजचं आहे। आता हे बघू शकता 34 साईजपर्यंत आपल्याला जे शोल्डर आहे 5 घ्यायचं आहे आणि मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। आता हे झालं आपलं स्मॉल साईज। आता मीडियम साईजमध्ये किती साईज येतात बघा। मीडियम साईजमध्ये आपल्या 3 साईज येतात। पहिली जी साईज आहे आपली 36 साईज आहे, त्यानंतर 38 आणि 40 या तिन्ही साईज ज्या आहेत तर त्या मीडियम साईजमध्ये येतात। तर त्या तिन्ही ब्लाऊजला किंवा तिन्ही मेजरमेंटला आपण शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा आहे बघा। पहिला आपला आहे 36 साईज, 36 साईजला आपण घ्यायचं आहे शोल्डर जे आहे तर ते 5.5 इंच घ्यायचं आहे। जर तुमचं छातीचं माप कमी असेल तर तुम्ही 5.25 इंचसुद्धा शोल्डर जे आहेत 36 साईजला घेऊ शकता। मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। तर हे बघा 36 साईजला आपण शोल्डर जे आहे घेतलेलं आहे 5.5 इंच घेतलेलं आहे। जर अगदी छातीचं पोर्शन कमी असेल 36 साईजला तर तुम्ही 5.25 जे आहे शोल्डर घेऊ शकता आणि मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। 38 साईजला शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच आणि मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 6 इंचावरती। त्यानंतर 40 साईजला जे शोल्डर आहे आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच आणि मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। तर हे आपलं आहे मीडियम साईजचे ब्लाऊज जे असतात तर त्याचं मेजरमेंट आहे आणि हे फिक्स मेजरमेंट आहे। जर तुम्ही डीपनेक ब्लाऊजमध्ये जर ब्लाऊज स्टिच करत असाल या तिन्ही साईजमध्ये तर तुम्ही शोल्डर आणि मुंडा हे ठेवू शकता, अगदी ब्लाऊज परफेक्ट बसतात। सो नक्की या चार्टनुसार तुम्ही ब्लाऊज जे आहे कटिंग करून बघा शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट, कारण बऱ्याच जणांना भरपूर शोल्डरमध्ये किंवा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होत असतो। सो हा जो चार्ट आहे मी घेऊन आलेले आहे। आता आपलं स्मॉल आणि बिग मीडियम साईज झालेले आहे। आता आपलं बिग साईज जे आहे तर त्या येतात। आता बिग साईजमध्ये आपली येते 42 साईज आणि 44 साईज। 46 साईज आपली ऑप्शनल आहे। जर तुम्हाला 46 ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर मला कमेंट करा, त्याचाही मी व्हिडिओ जो आहे सेपरेट पर्सनली बनवेल माझ्या चॅनलवरती। आता बघा स्मॉल आणि मीडियम साईजचे जे शोल्डर मुंडा आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता बिग साईजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या साईजमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा। 42 साईजला शोल्डर जे आहे आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच आणि मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच। तर हे बघा शोल्डर आपण 6 घेतलं, त्यानंतर मुंडा जो आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच। आता 44 साईजला आपल्याला शोल्डर जे आहे घ्यायचं आहे 6.25 इंच आणि मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6.25 इंच। अगदी छातीचं माप खूप हेवी असेल तर तुम्ही 7 इंचसुद्धा मुंडा जो आहे तर तो घेऊ शकता। मी तर 6.25 घेतलेला आहे तर ते व्यवस्थित बसतं। अगदीच हाताचं पोर्शन जर जास्त असेल तर तुम्ही मुंड्याचं माप जे आहे 6.25 मी घेतलेलं आहे, पण तुम्ही 7 इंचसुद्धा घेऊ शकता। सो आपलं हे जे माप आहे तिन्ही मेजरमेंट तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत। सो तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता आणि या मापानुसार या चार्टनुसार तुम्ही एखादं जे ब्लाऊज आहे तुमचं स्टिच करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्हाला ब्लाऊज जे आहे फिटिंगला कसं बसलं। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळं ते तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।